नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये मी थोडं आनंदाबद्दल बोलणार आहे। एक पुस्तक आहे द हॅपीनेस इक्वेशन म्हणून नील पसरीच्या यांनी हे बुक लिहिलेलं आहे। हार्वर्ड एज्युकेटेड रायटर आहे। खूप छान पुस्तक आहे, अगदी सोप्या भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे वाचलं ना की आपली आनंदाबद्दलची हॅपीनेस बद्दलच्या कल्पना बदलतात। आणि त्या पुस्तकात त्यांनी खूप गोष्टी शेअर केलेल्या आहे आनंदाच्या, खूप रिसर्च बेस्ड आणि इतर जे हॅपीनेसवरच्या चांगली चांगली पुस्तकं आहेत त्यातल्या गोष्टी या पुस्तकात घेतलेल्या आहेत। पुस्तक मराठीत नाहीये, इंग्लिशची लिंक मी ह्याच्यामध्ये देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तुम्हाला आवडत असेल वाचायची तर अगदी मी जरूर म्हणेन की पुस्तक वाचण्यासारखं आहे आणि खूप सोप्या ह्याच्यात लिहिलेलं आहे आणि छान म्हणजे माहिती नसतात गोष्टी, आपल्याला सोप्या गोष्टी असतात, तर त्यामुळे अगदी जरूर वाचा। तर आज ह्याच्यामध्ये मी त्यातल्या काही गोष्टी शेअर करणार आहे। तर पहिली गोष्ट अशी आहे की ह्या हॅपीनेस इक्वेशनचं म्हणणं असं आहे त्यांचं या पुस्तकामध्ये की आपल्याला ज्या आनंदाबद्दलची जी कल्पना आहे ना आपली, तीच मुळात चुकीची आहे। कारण आपल्याला लहानपणापासून ना आनंदाबद्दल एक उलटच सांगितलेलं असतं। आपल्याला कसं सांगतात अगदी लहानपणी की अभ्यास करायचा खूप, मग चांगले मार्क मिळतील, मग तुम्ही आनंदी व्हाल। मग नंतर असं होतं की नोकरी करताना सुद्धा खूप इंटरव्ह्यू द्यायचे, चांगले इंटरव्ह्यू द्यायचे, मग तुम्हाला चांगला जॉब मिळेल, जॉब मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल। बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये पण तसंच आहे, किंवा अगदी नोकरी लागल्यानंतर पण मग प्रमोशन झालं, नोकरी लागली, प्रमोशन झालं की मग तुम्ही आनंदी व्हाल। तर असं होतं ना की प्रत्येक वेळेला असं आपण विचार करतो की हे झाल्यानंतर मी आनंदी होणार आहे, ते झालं माझ्या मनासारखं की मी आनंदी होणार आहे। आणि एक गोष्ट जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा आपण लगेच त्याचा आनंद त्याच्याबद्दल व्यक्त न करता आपण पुढच्या गोष्टी, पुढच्या गोलकडे जातो, पुढच्या स्वप्नाकडे, आणि ते आनंदी व्हायचं राहूनच जातं। तर हे ते म्हणतात की हे आपल्याला सगळं उलट सांगितलेलं आहे। हे जे हॅपीनेस इक्वेशन असं पाहिजे की आधी आपण आनंदी असायला पाहिजे, मग आपल्या हातनं चांगलं काम होईल, मग आणि मग आपल्याला त्याचं यश मिळेल। सो हे जे असं आहे की यश मिळाल्यानंतर आनंदीच्या ऐवजी आधी आनंद आणि मग यश। म्हणजे आपण ते म्हणतात की आपण आपल्या हातनं काम चांगलं होतो, आपण दिसतो चांगले, आपली तब्येत चांगली राहते, आणि मग आपण तो करताना देखील म्हणजे यश मिळायच्या आधी त्या प्रोसेसमध्ये पण आपण आनंदी असतो आणि आपल्याला जास्त मोठं यश मिळतं। ग्रेट सक्सेससाठी आपण आधी आनंदापासून सुरुवात करायला पाहिजे। तर आणि मग त्यांनी रिसर्च पण दिलेला आहे की हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू मध्ये हा रिसर्च आलेला आहे की जे आनंदी लोक असतात ते 31% जास्त प्रोडक्टिव्ह असतात, त्यांची कार्यक्षमता वाढते आनंदी असल्यामुळे। 37% ते सेल्स जास्त करू शकतात आणि 3 टाइम्स ते जास्त क्रिएटिव्ह किंवा म्हणजे त्यांच्या हातनं चांगली कला वगैरे, क्रिएटिव्हिटी त्यांची जास्त असते, सृजनशीलता, जर का ते आनंदी असले तर। कारण ते म्हणजे आपले आनंदी असणे हे आपले जे मेंदूतले जे लर्निंग सेंटर्स आहेत ते ओपन करतात आनंद। तर आता हे आनंदी व्हायचं कसं, कारण आपल्याला आधी आनंदी व्हायचंय काही मिळवायच्या, मग त्यांनी म्हणून 7 गोष्टी अशा शेअर केलेल्या आहेत की त्यापैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही 2 आठवड्यासाठी केली तर नक्कीच तुम्हाला जाणवेल की तुम्ही जास्त आनंदी झालेला आहात। आता कुठल्या गोष्टी आहेत बघू, अगदी साध्या गोष्टी आहेत, 7 गोष्टी अगदी साध्या आहेत आणि म्हणजे एकापेक्षा जास्त केल्या तरी काही हरकत नाहीये, इतक्या सोप्या आहेत त्या गोष्टी। तर पहिली गोष्ट, आणि सगळ्या रिसर्च बेस्ड आहेत, पहिली गोष्ट आहे की जी तुम्ही आधी आनंदी होण्यासाठी करू शकता, ती म्हणजे आठवड्यातनं 3दा भरभर चालायचं, ब्रिस्क वॉक घ्यायचा अर्ध्या तासासाठी। सो रिसर्च असं दाखवतं की जे लोक ज्या दिवशी त्यांनी एक्सरसाइज केलेला असेल, वॉक वगैरे घेतलेला असेल, ते त्या दिवशी जास्त आनंदी असतात। तर म्हणून हा अगदी सोपा उपाय आहे की आठवड्यातनं 3दा अर्ध्या तासासाठी चालायचं। मग अगदी असं दिसतं की अमेरिकन सायकोसोमॅटिक सोसायटीनी असा रिसर्च करून डॉक्टर्सनी तिथल्या सांगितलं आहे की अगदी क्लिनिकल डिप्रेशनमध्ये लोक असली तर त्यातनंही लवकर बाहेर पडायला या अशा वॉक्सची मदत होते। आणि आपल्यालाही माहिती आहे, आपण साधं वॉक घेऊन आलो तर नक्कीच आपल्याला बरं वाटतं, सगळ्या दृष्टीनं, तब्येतीच्या दृष्टीनं आणि आनंदाच्या दृष्टीनं सुद्धा हलकं वाटतं। तर त्यामुळे हे अगदी सोपा उपाय आहे, एक म्हणजे आठवड्यातनं 3 वेळा। दुसरी गोष्ट आहे की 20 मिनिटाचा रिप्ले। म्हणजे काय आहे की रोज 20 मिनिटं तुम्ही काहीतरी लिहायचं आहे। कशाबद्दल लिहायचं आहे तर तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही छान पॉझिटिव्ह जो सकारात्मक तुमचा अनुभव असेल त्याच्याबद्दल 20 मिनिटं तुम्ही सांगायचं आहे, म्हणजे लिहून काढायचं आहे। काही व्यक्तींबद्दल, आणि आपण ते बुक ऑफ पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स वगैरे करतोच आहे, हे तसंच आहे। सायन्स असं दाखवतं की आपण जेव्हा ते ऍक्च्युली लिहितो, म्हणजे एखादा चांगला प्रसंग
आपल्यासाठी आपल्या आयुष्यात घडलेला आपण जेव्हा लिहून काढतो तेव्हा लिहिताना सुद्धा तुम्ही तो परत जगता आणि तुम्ही परत वाचता तेव्हाही तुम्ही परत जगता आणि मेंदूला कळत नाही की हा आधी झालेला आहे का आत्ता झालेला आहे. मेंदू तसाच आनंद वाटतो आपल्याला जेव्हा आपण ते परत लिहितो आणि वाचतो तेव्हा. सो ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासनी असा रिसर्च केला की नवरा बायकोंच्या मध्ये कपल्समध्ये एका व्यक्तीने जरी 20 मिनिटं असं त्यांच्या नात्याबद्दल लिहिलं, काय आवडतात गोष्टी त्या व्यक्तीबद्दल लिहिलं वगैरे, तर त्यांच्यातलं नातं, दोन माणसातलं नातं सुधारायला खूप मदत होते. त्यांच्यातलं संवाद वाढतो म्हणजे एकाने केलं तरी सुद्धा. सो बघा की खूप सोपी गोष्ट आहे. 20 मिनिटं एक तर छान आपले विचार म्हणजे जर्नल आपण पूर्वी डायरी लिहितो असं, पण हे कसं आहे की फक्त चांगली आपली एखादी गोष्ट त्याच्यात लिहून काढायची आहे. आता तिसरी गोष्ट आहे, तिसरी आहे की रॅन्डम ऍक्ट्स ऑफ काइंडनेस. म्हणजे काय की 5 अशा गोष्टी पर आठवड्याला कुठल्याही करायच्या इतर कुठल्याही लोकांसाठी, म्हणजे आपल्याला ओळखीच्या लोकांसाठी असं नाही, रॅन्डम ऍक्ट्स आहेत. म्हणजे कोणीही कुणासाठी तरी काहीतरी गोष्टी करायच्या आपल्या ज्याच्याने आपल्याला काही मिळणार नाही, म्हणजे समाधान आणि आनंदा व्यतिरिक्त त्या गोष्टीतनं आपल्याला परत काही मिळणार नाहीये, अशा 5 गोष्टी करायच्या आहेत. असं स्टॅनफर्डच्या स्टुडंट्स बद्दल हा रिसर्च केला होता पण, आणि की ज्यांनी अशा गोष्टी केल्या आठवड्याला 5, तर त्यांचा सेल्फ एस्टीम खूप वाढला, त्यांना लोकांनी अप्रिशिएट केलं, त्यांचा आनंद, ते खूप आनंदी झाले अशा गोष्टी करून. सो म्हणजे फ्लरिश म्हणून एक छान बुक आहे मार्टिन सेलिग्मन यांचं, तर त्याच्यात त्यांनी म्हणतात की सगळा रिसर्च केला तर जी आनंद किंवा वेलबिंगसाठी जी एक गोष्ट सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे ती ही आहे की रॅन्डम ऍक्ट्स ऑफ काइंडनेस, ज्याच्यामध्ये लगेचच तुम्हाला तो आनंद जाणवतो. सो अगदी सोपी गोष्ट आहे. कुठल्याही म्हणजे अगदी अनोळखी माणसांकडे बघून हसणे असेल, कोणाशी तरी बोलणे असेल, कोणासाठी तरी रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेला तर कॉफी घेऊन देणं असेल, कोणाला फुलं पाठवणं असेल, फोन करून असेल, कौतुक करणं असेल, काहीही ज्याच्यातनं तुम्हाला परत काही मिळणार नाहीये. कोणाला तरी लाईनमध्ये पुढे जायला द्या, काहीतरी कोणाला तरी सामान उचलायला वगैरे मदत करा, दरवाजा उघडा, काही असेल, अगदी छोटे छोटे करायचे आहेत, फार मोठ्याची गरज नाहीये, पण आपणहून आपल्या ह्यानी कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करणे. सो असे हे नक्कीच त्याचा खूप फायदा होतो. आता चौथी गोष्ट आहे, चौथी आहे कम्प्लीट अनप्लग. म्हणजे बऱ्याच वेळा आपण सक्सेसफुल लोक जे बघतो ना, यशस्वी लोक जे असतात, ते जेव्हा काम करतात तेव्हा पूर्णपणे त्या कामात गुंतलेले असतात, आणि जेव्हा अनप्लग करतात म्हणजे काय की जेव्हा कामाच्या ह्याच्यातनं बाहेर येतात तेव्हा ते पूर्णपणे काम विसरून जातात. म्हणजे थोड्या वेळासाठी ते त्या आपल्या रोजच्या कामाच्या ह्याच्यातनं पूर्णपणे बाहेर येतात. सो असं काहीतरी वेळ हा आपण देखील काढायला पाहिजे, आणि त्यामुळे खरंच आनंद वाढतो. म्हणजे काय होतं, हल्ली फोन आणि लॅपटॉप्स आपण घेऊन फिरत असतो, त्यामुळे आपलं ऑफिस आणि घर असं हे राहिलंच नाहीये. काही वेळ आपला कायमच आपण 24/7 कामाच्या विचारात आणि ह्याच्यात असतो. सो म्हणून निदान जेवायच्या टेबलावर फोन नाही वापरायचा, किंवा जेवल्यानंतर काही वेळ आपण फोन आणि ईमेल न बघता आपल्याला पुस्तक वाचायचं असेल, काहीतरी बघायचं असेल, कोणाशी तरी संवाद करायचा असेल, अशा स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपल्या इतर रोजच्या कामापासून थोडं वेगळं व्हायला पाहिजे, आणि याचा देखील आपण रिफ्रेश होण्यासाठी वगैरे खूप मदत होते. किंवा सुट्टीवर गेलं तरी सुद्धा बरेच लोक, आता आपण सुट्टीवर सुद्धा लॅपटॉप आणि हे असलं तर सुट्टी अशी वेगळी होतच नाही, कामाचे फोन, अर्जंट फोन असे चालूच राहतात. सो ते असं देखील कधीतरी सुट्टीवर जाताना सुद्धा पूर्णपणे या आपल्या रोजच्या कनेक्टेड जगापासून लांब जायला पाहिजे खऱ्या अर्थानं. नाहीतर आपण असतो दुसरीकडे फक्त, पण शरीराने दुसरीकडे असतो, पण आपलं लक्ष आणि मन आपल्या कामाच्या ठिकाणीच असतं. सो म्हणून ही एक फार चांगली गोष्ट आहे ज्याच्यामुळे आनंद वाटतो. आपल्यासाठी वेळ काढणे, जवळच्यांसाठी वेळ काढणे, सो अनप्लग करणे असं. आता त्याच्यानंतरची 5वी गोष्ट आहे की ज्याला आपण फ्लो स्टेट म्हणतात, त्या स्टेटमध्ये असणे. मिखेल चिकमिसिहाय असं त्यांचं फ्लो म्हणून खूप छान बुक आहे, त्याची लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. खूप चांगलं अगदी वाचावं असं पुस्तक आहे, लिहीन त्यातल्या गोष्टी कधीतरी पुन्हा. पण त्याच्यामध्ये कसं म्हणतात ना की आपण असं कुठल्या तरी कामामध्ये घडून जाणे किंवा असं इतकं गुंतून जाणे ना की वेळेचं भान राहत नाही. आणि असं होतं बघा, आपण इतकं काहीतरी करत असतो आणि इतकं मन लावून ते करत असतो की आपल्याला असं एकदम वर बघून जेव्हा वेळ बघतो, अरे इतका वेळ झाला कळलंच नाही मला, असं जे म्हणतो ना आपण, ती जी कामं असतात तेव्हा आपण त्या फ्लो स्टेटमध्ये असतो. म्हणजे ते काम एकदम आपल्या आवडीचं असतं, एंगेजिंग असतं, थोडंसं अवघड देखील असतं, म्हणजे अतिशय सोपंही नसतं की, पण
पण म्हणजे चॅलेंजिंग काम असतं. सो असं काहीतरी काम आणि हे करणे की ज्याच्यामुळे आपण त्या फ्लो स्टेट म्हणतात त्या स्टेटला की आपण एंगेज 100% आपलं लक्ष त्याच्यावर असतं, आपला इगो वगैरे सगळा बाजूला पडतो आणि आपण तो फक्त त्या कामाचा करण्याच्या आनंदात आपण ते काम करत असतो. म्हणजे आपलं स्किल आपल्याचा उपयोग होत असतो आणि ते म्हणजे असं मजा येते ते करताना आणि वेळेचं भान राहत नाही. सो असं कुठल्या तरी कामामध्ये आपण स्वतःला गुंतवणे हे सुद्धा खूप छान आपल्याला आनंद देतं. त्याच्यानंतर 6वी गोष्ट आहे की मेडिटेशन. पण इथे मेडिटेशन फक्त 2 मिनिटाचंच आहे. बऱ्याच वेळेला मेडिटेशनचे फायदे वगैरे आपल्याला माहिती असतात, पण असं वाटतं की अरे बापरे, ध्यान करायला आता मला एरवीच्या बिझी ह्याच्यामध्ये वेळच नाहीये. पण सायन्स असं दाखवतं की 2 मिनिटाचं तुम्ही मेडिटेशन केलं म्हणजे अगदी माइंडफुलनेस कुठलं मेडिटेशन असेल, श्वासावर लक्ष देणं वगैरे असं, तरी सुद्धा तुमचं ब्रेन परत वेगळ्या दृष्टीनं रिवायर होतं, तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुम्ही जास्त आनंदी राहू शकता. आणि 2 मिनिटं तर कधीच आपण नक्कीच प्रत्येक जण काढू शकतो. सो असे दिवसातनं आपण 2-2 मिनिटाचे मेडिटेशन करायचा प्रयत्न केला तरी देखील आपण आनंदी जास्त नक्कीच होतो. सो करून बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि आता 7वी गोष्ट आहे ती म्हणजे दररोज 5 अशा गोष्टी की ज्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात, कृतज्ञ आहात अशी लिस्ट करणे वगैरे. तर हे तर आपण ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड अगदी सुरुवातीला पण व्हिडिओ केलेला आहे की जेव्हा आपण असा कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतो, मनात तो अनुभवतो, तेव्हा आपल्याला खरंच मनापासून आनंद होतो आणि आपण आहे काय आणि आपल्याला काय मिळालेलं आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष जातं. नाहीतर आपण कशाच्या तरी मागे सारखं धावत असतो. त्यामुळे मिळालेल्या गोष्टी, मिळालेलं यश त्यातलं काही किंवा आपण किती म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी आहेत, चांगली माणसं, चांगल्या संधी, चांगल्या गोष्टी, ते सगळं आपण बघायचं राहूनच जातं. सो जेव्हा आपण आहेत त्या गोष्टी अप्रिशिएट करायला लागतो तर त्या अप्रिशिएट होतात असं म्हणतात. सो म्हणून हे 5 ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस अगदी सोपी आहे करायला. लिहून करा, म्हणजे मनात करा, पण 5 गोष्टी रोज आपल्या विचार करणे की आपल्याला कुठल्या गोष्टी बद्दल आपण ग्रेटफुल आहोत. ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड जो व्हिडिओ आहे तो मी लिंक करते डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आणि कमेंटमध्ये देते, कारण त्याच्यात वेगवेगळ्या टाईप्स दिलेले आहेत की काय काय तुम्ही करू शकता हे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिससाठी. सो खूप त्यांनी ब्रेन रिवायर व्हायला, आनंदी व्हायला खूप मदत होते. तर असं बघा की या 7 अगदी सोप्या गोष्टी आहेत. एकापेक्षा जास्त करणं पण शक्य आहे, पण निदान 1 तरी 2 आठवडे जरूर करून बघा आणि बघा तुमच्या ह्याच्यामध्ये आनंद तुमचा वाढतो का नाही. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठली करायला तयार आहात. सगळ्यांनी मिळून 2 आठवडे करून बघूया की खरंच असं ह्याच्याने आनंदी वाढणार आहे का आपला. आणि मग आवडलं तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.